A very good morning to all of you. Now students, as you know that from the previous lecture we have started our grammar topic, that is conjunctions. ओके, आपण मागच्या लेक्चरपासून कंजंक्शन हा जो काही ग्रामरमधला भाग आहे तो स्टार्ट केलेला आहे. ॲज यू नो दॅट फ्रॉम द पार्ट्स ऑफ स्पीच ओनली वी नो अबाउट द कंजंक्शन. आपण जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलं तेव्हाच आपल्याला कंजंक्शन म्हणजे काय हे कळलं होतं. कंजंक्शन मीन्स व्हॉट? अ वर्ड और फ्रेज विच जॉइन्स टू वर्ड्स और टू सेंटेन्सेस और टू फ्रेजेस टुगेदर. इट इज नोन ॲज अ कंजंक्शन. तर कंजंक्शन म्हणजे काय आपण पाहिलं की अशी फ्रेज किंवा असा वर्ड की जो दोन सेंटेन्सला किंवा दोन वर्ड्सला किंवा दोन फ्रेजेसला एकत्रितपणे जोडतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. येस्टरडे वी हॅव सीन द कंजंक्शन विच जॉइन्स टू सेंटेन्सेस बट इट इज इन वन टॉपिक. आपण काल पाहिलं की आपण दोन सेंटेन्स पण जे एकाच भागातले असतील किंवा एकाच विषयावरती असणारे दोन सेंटेन्स आपण कशा प्रकारे जोडू शकतो दॅट वी हॅव सीन दॅट बाय यूजिंग नॉट ओनली बट ऑल्सो, बाय यूजिंग नो सूनर दॅन, बाय यूजिंग ॲज सून ॲज वी कॅन जॉईन टू सेंटेन्सेस बट दॅट सेंटेन्सेस शुड बी इन वन ग्रुप. ते सेंटेन्स एकाच विषयाबद्दलचे एकाच गटातील दोन सेंटेन्स असले पाहिजेत. एका व्यक्तीला अनुसरून किंवा एका घटनेला अनुसरून एका पाठोपाठ एक घडलेल्या घटना जेव्हा आपण जोडतो त्यावेळेस आपण कोणतं कंजंक्शन वापरतो? ॲज सून ॲज किंवा नो सूनर दॅन किंवा नॉट ओनली बट ऑल्सो. Okay, now in today's lecture we are going to learn about use of either or and neither nor. First we will see either or. Either or. Now for the either or you can pronounce it either or you can pronounce either or. आता either or या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन उच्चार जो आहे तो काही वेळेला आयदर करतात, काही वेळेला ईदर करतात. दोन्ही उच्चार हे बरोबरच आहेत. ईदर और, आयदर और. तर आता ईदर और म्हणजे काय? जसं आपण म्हणतो मराठीमध्ये हे किंवा ते, बरोबर. और म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किंवा, बरोबर. तर हे किंवा ते हे जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं असतं एखाद्या वाक्यामध्ये तेव्हा आपण ईदर और किंवा आयदर और या शब्दाचा किंवा या फ्रेजेसचा वापर करतो. नाउ द सेंटेन्स स्ट्रक्चर इन ईदर और शुड बी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस either plus adjective plus or plus another adjective. It means that how we use not only but also, same like that we can use either or. जसं आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज केलं, नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना ज्या रूल्सचा आपण आधार घेतला त्याच रूल्सप्रमाणे किंवा त्याच रूल्सच्या प्रमाणे आपण ईदर और या फ्रेजचा सुद्धा सेंटेन्समधील दोन ॲडजेक्टिव्ह, दोन वर्ब किंवा दोन फ्रेजेस जोडण्यासाठी वापर करू शकतो. नाव लेट्स सी एक्झाम्पल, देन यू विल अंडरस्टँड. फर्स्ट, Ramesh reads a storybook he reads a newspaper. Now look at the sentence. In this sentence there are two sentences, correct? फर्स्ट वन इज रमेश रीड्स अ स्टोरी बुक. हे एक सेंटेन्स आहे. अनदर सेंटेन्स इज ही रीड्स न्यूजपेपर. दोन सेंटेन्स कोणते आहे? पहिलं सेंटेन्स आहे की रमेश स्टोरी बुक वाचतो, ओके. आणि दुसरं सेंटेन्स आहे ही रीड्स अ न्यूजपेपर.
तो न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र सुद्धा वाचतो. नाव दिस टू सेंटेन्सेस वी हॅव टू जॉईन विथ ईदर ऑर. आता हे दोन सेंटेन्स आपण ईदर ऑरने जॉईन करायचे. नाव लुक ॲट द सेंटेन्स स्ट्रक्चर. सब्जेक्ट. Subject is what? Ramesh. Ramesh is a subject. So write first subject, that is Ramesh. Ramesh. Then verb. What is the verb in the sentence? Reads. Reads is a verb. Read म्हणजे वाचणे, ही एक क्रिया आहे, बरोबर. So reads is a verb. So next is reads. Ramesh reads. Then next is either. Then after the verb, immediately after the verb we have to use either. वर्बच्या नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब आणि नंतर इमिजिएटली आपल्याला ईदरचा वापर करायचा आहे. रमेश रीड ईदर. ओके. नाउ ॲडजेक्टिव्ह. In this sentences there are two adjectives. Which are two adjectives? First is a storybook and second is a newspaper. Correct? So these two adjectives we have to write now. Now Ramesh reads either a newspaper, a storybook. Ramesh reads either a storybook. Then after adjective we have to write or. Or then next is a newspaper. Ramesh reads either a storybook or a newspaper. So like that we can use either or. It means that either or is as same as not only but also. Either or हे आपण not only but also च्या प्रमाणेच वापरू शकतो. Now next sentence structure of either or. Subject plus verb plus either plus adverb plus or plus another adverb. Now if the sentence is containing two adverbs, जर का सेंटेन्स मध्ये दोन ॲडवर्ब्स असतील, जसं आपण ॲडजेक्टिव्स दोन ईदर ऑरने जॉईन केले, त्याचप्रमाणे जर दोन ॲडवर्ब्स असतील, दॅट टाइम ऑल्सो वी हॅव टू जॉईन विथ ईदर ऑर बाय यूजिंग दिस सेंटेन्स स्ट्रक्चर. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. रानी speaks English. She also speak Spanish. Now look at the sentence. In this sentence there are two adverbs, that is English, Spanish. Okay. Now these are two languages. Okay. Now we have to join with either or. First of all, subject we have to write. What is the subject in the sentence? Rani is the subject. So write first Rani. Then verb. Speaks is a verb. So Rani speaks. The next is we have to use either. Rani speaks either. Then first adverb, that is English. And now we no need to write she also speak, because it is already we have written. Okay. So Rani speaks either English or Spanish. Okay. Now these are the two sentence structures. Now one more sentence structure. If in the sentence there are two subjects, sometimes
in the either if the question is there, use either or in the sentence and there is two subjects had given, two subject. तर वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट जेव्हा असतील त्यावेळी वाक्याची रचना कशी असते आपण पाहूयात. फर्स्ट वी हॅव टू यूज ईदर or we can say either also. Then first subject, which is the first subject given in the sentence, that we have to write next after the either. Okay, either plus first subject plus or. Okay, then plus second subject plus verb and plus remaining sentence. Okay, now let's see example. Shyam speaks Marathi, and next is Kedar speaks Marathi. Now in this sentence two subjects has given. Okay, two subjects. Which are the two subjects? First one is Shyam and second one is Kedar. These two subjects are given in the sentence, but the verb is same. Verb is same. What is the verb? Speaks. In both the sentence verb is same, as well as the adverb also same, that is Marathi. Now we can join with either or. How? First we have to write either. Then first subject. Which is the first subject in the sentence? Shyam is the first subject. Either Shyam. Then we have to next use or. Either Shyam or then second subject, that is Kedar. Either Shyam or Kedar. Now verb is speaks म्हणजे बोलणे, बरोबर. बोलणे ही क्रिया आहे म्हणून हे काय आहे तर वर्ब आहे. तर वी हॅव टू राईट आफ्टर नेक्स्ट सब्जेक्ट speaks, that is verb. Speaks. And remaining sentence. Now which is the remaining part of the sentence? Marathi. Both the Marathi is same. So remaining part, if the same part remain, then we have to write at one time only. जर का दोन्ही वाक्यामधील एकच समान भाग राहिलेला असेल तर दोन्हीच्या बदले आपण एकदाच तो समान भाग लिहू शकतो. ओके, नाउ adverb is Marathi. Speaks Marathi. Now sentence will be either Shyam or Kedar speaks Marathi. It means that while using either or, there is no need to change any tense or any verb form. आता तुम्हाला हे लक्षात नक्कीच आलं असेल की either or चा वापर करत असताना वाक्यामधील वर्ब फॉर्म किंवा टेन्स हे चेंज करायची गरज नसते. फक्त आपल्याला वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे आणि वाक्यामधील ॲडवर्ब असेल किंवा जो काही सेम पोर्शन आहे तो व्यवस्थित ओळखून या स्ट्रक्चर्स प्रमाणे मांडता आला पाहिजे. नाउ वन थिंग कीप इन माइंड, फ्रॉम द सेंटेन्स कॉमन पार्ट वी हॅव टू यूज वन टाइम ओनली. One thing you should keep in mind while using either or, that the common part of the both the sentences we have to write at one time only. जेव्हा दोन सेंटेन्स मधला कॉमन पार्ट असतो, प्रत्येक दोन सेंटेन्स मध्ये काहीतरी कॉमन पार्ट आलेला असतो, तो कॉमन पार्ट आपण दोन वेळे न लिहिता एकदाच लिहिला तरी चालतो. नाव आता इथं दोन एक्झाम्पल्स आहेत, आपण त्या दोन एक्झाम्पल्स मधला कॉमन पार्ट बघितला काय तर स्पीक्स मराठी हा कॉमन पार्ट आहे, आपण तो एकदाच लिहिला, बरोबर. इन दिस सेंटेन्स ऑल्सो स्पीक्स राणी स्पीक्स इंग्लिश, शी ऑल्सो स्पीक Spanish. Now common part in this sentence is given speaks, but here is two adverbs, so we have to write the
common part 2 times. Okay, because there are 2 adverbs are given. If there are 2 subject, जर का वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट असतील तर मात्र कॉमन पार्ट एकच असतो. पण जर का वाक्यामध्ये 2 ॲडवर्ब्स असतील किंवा 2 ॲडजेक्टिव्ज असतील तर मात्र कॉमन पार्ट हा वेगळा असतो. बरोबर. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये 2 ॲडवर्ब्स किंवा 2 ॲडजेक्टिव्ज येतात त्यावेळी मोस्ट ऑफ द टाइम कॉमन पार्ट हा येत नाही. पण जर का वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट्स आले तर मात्र कॉमन पार्ट असतो. मग तो 2 सब्जेक्ट असताना वाक्यामध्ये जेव्हा 2 सब्जेक्ट्स असतील त्यावेळेला त्या 2 सब्जेक्ट लिहिताना 2 सब्जेक्ट वेगळे लिहायचे परंतु कॉमन पार्ट एकदाच लिहायचा. ओके. नाव नेक्स्ट इज नीदर नॉर और नायदर नॉर. नेक्स्ट इज neither nor, or we can say neither nor also. We can pronounce it neither or we can pronounce it neither also. आता तुम्हाला हे neither nor किंवा neither nor हे जेव्हा तुम्ही ऐकता किंवा बोलता ह्यावेळी तुमच्या लक्षात नक्कीच येऊ शकतं की हे नकारात्मक शब्द आहेत. बरोबर. या शब्द वाचल्यानंतर किंवा हे शब्द ऐकल्यानंतर या शब्दांमध्ये नोचा आपल्याला उच्चार झालेला समजतो. नो म्हणजे नकारात्मक शब्दाचा उच्चार झालेला समजतो. सो दिस टाइप ऑफ सेंटेन्स इज निगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. while using this neither nor किंवा आफ्टर यूजिंग neither nor, जेव्हा आपण वाक्यामध्ये neither nor चा वापर करतो किंवा केलेला असतो त्यावेळी जे काही वाक्य बनतं तयार होतं ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं. म्हणजेच नकारात्मक वाक्य असतं कारण त्यामध्ये नायदर नॉर म्हणजेच नोचा उच्चार झालेला असतो. ओके. सो while using this neither nor, after using this neither nor, if the sentence is containing already no, not, this negative words, if the sentence is already containing negative words like no, not, then after using neither nor we do not need to use again no or not. म्हणजे काय की जर एखादा सेंटेन्स आपल्याला नायदर नॉर या शब्दाचा वापर करून करायचा असेल, बनवायचा असेल आणि त्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी जर का देताना नॉट, नो या नकारात्मक शब्दांचा जर का उच्चार असेल किंवा ते नकारात्मक शब्द जर का आलेले असतील तर ते नकारात्मक शब्द आपल्याला काढून टाकायचे असतात कारण आपण नायदर नॉर या ऑलरेडी नकारात्मक शब्दांचा वापर केलेला असतो. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण नायदर नॉर वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेस नो, नॉट या नकारात्मक दुसऱ्या शब्दांचा वापर आपण वाक्यामध्ये करू शकत नाही. इट मीन्स दॅट वी हॅव टू रिमूव्ह नो, नॉट फ्रॉम द सेंटेन्सेस आफ्टर यूजिंग नायदर नॉर. नायदर नॉर वापरल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात घ्या, नायदर नॉर वापरल्यानंतर वाक्यामधून नो, नॉट हे नकारात्मक शब्द आपल्याला काढून टाकायचे असतात. पुन्हा पुन्हा नायदर नॉर पण आणि नो, नॉट पण हे सगळंच वाक्यामध्ये आपण यूज करायचं नसतं. ओके. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. ही हॅड no father, he had no mother. Okay, now the sentence is, two sentences are here. Okay, he had no father, he had no mother. आता इथं 2 सेंटेन्सेस आलेले आहेत. he had no father त्याला वडील नाहीत, he had no mother त्याला आईही नाही. हे 2 सेंटेन्सेस आहेत. इन दिस 2 सेंटेन्सेस नो दॅट इज निगेटिव्ह वर्ड केम. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रिमूव्ह दिस निगेटिव्ह वर्ड. नाव डोंट कन्सिडर दिस नो वाईल युजिंग नायदर नॉर. आता तुम्हाला ज्यावेळेस नायदर नॉर पासून वाक्य पुन्हा लिहित असाल त्यावेळेस या नोचा आपण त्या वाक्यामध्ये कुठेही वापर करायचा नसतो. त्यामुळे हे नो आपण लक्षात न घेता बाकीचं वाक्य लक्षात घेऊया.
He had no father, he had no mother. Now while using neither nor, first of all we have to use he, that is subject. Okay, then auxiliary verb, that is had. He had. On place of no we have to use neither. Neither father. Now in the sentence same part was he had, correct? That was the same part. If we do not consider about the no, what are the same part in the sentence? He had. In both the sentence he had is there, so he had we have to use one time only. सेम पार्ट कोणता आहे सेंटेन्स मध्ये? ही हॅड, बरोबर की नाही? मग तो सेम पार्ट आपण एकदाच लिहायचा. ही हॅड नायदर. ऑन प्लेस ऑफ नो वी हॅव टू यूज नायदर. फादर, देन वी हॅव टू यूज नॉर अँड देन मदर. इट मीन्स दॅट द सेंटेन्स स्ट्रक्चर शुड बी subject plus if the auxiliary verb is there, then we have to use auxiliary verb as it is. If the auxiliary verb is given after the subject, then auxiliary verb we have to write as it is. जर का सेंटेन्स मध्ये auxiliary verb आलेला असेल सब्जेक्टच्या नंतर, तर ते ऑक्झिलरी वर्ब आपल्याला आहे तसं पुन्हा लिहावं लागतं. ओके, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब then plus neither plus that father is on place of father there should be verb, there should be adverb or there should be adjective. आता या फादरच्या जागेवरती काही सेंटेन्समध्ये वर्ब असू शकतं, काही सेंटेन्समध्ये ॲडवर्ब असू शकतं, काही सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह सुद्धा असू शकतं. म्हणून adverb or adjective or verb or noun. Okay, so after that we have to use nor. Okay, now the sentence structure: subject, then if there is auxiliary verb, then use of auxiliary verb, plus neither, plus if the sentence is containing two adverbs, then one adverb. If the sentence is containing two adjective, then one adjective. If the two sentence is containing two verbs, then one verb. If the sentence is containing two nouns, then one noun. Then nor, and after nor remaining another adverb or adjective or verb or noun. Adverb 1 and adverb or adjective or verb or noun second. Okay, now one more example we will see. Sometimes if the sentence contain two subject, आता जर का सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट आलेले असतील तर कशा प्रकारे सेंटेन्स स्ट्रक्चर असतं आपण पाहूया. Neither, if the sentence is containing two subject, then at the beginning we have to use neither. जर का सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट आलेले असतात, इथं आपल्याला सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट एकच आहे, परंतु सेंटेन्स मध्ये जर का दोन ॲडवर्ब, दोन ॲडजेक्टिव्ह, दोन वर्ब, दोन नाउन किंवा दोन ॲडवर्ब झाले असतील तर हे सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके, पण जर का सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट आलेत परंतु हे ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, नाउन हे कॉमन आहे, सेम आहे,
परंतु सब्जेक्ट दोन आहेत, दोन व्यक्तींबद्दल एक कॉमन थिंग सांगितलेला आहे. असं असल्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला नायदरचा वापर करायचा. इट मीन्स दॅट इफ द टू सेंटेन्सेस आर कंटेनिंग टू सब्जेक्ट but that sentences, both the sentences are showing something common thing about that different subject, then that time we have to use at the beginning only neither or neither. Neither plus subject 1. After neither, subject 1 plus nor, then subject 2. Neither plus subject 1 plus nor plus subject 2, then plus common part of sentence. It means that if the two subjects are showing something common, दोन व्यक्तींमधील किंवा दोन वस्तूमधील किंवा दोन जागेमधील हे जे काही दोन सब्जेक्ट्स असतील वाक्यामध्ये, दोन वेगळे वेगळे वाक्य दिलेले आहेत, परंतु त्या दोन वाक्यामध्ये सब्जेक्ट वेगळे आहेत, परंतु त्या दोन व्यक्तीबद्दल किंवा त्या दोन सब्जेक्टबद्दल जी काही माहिती सांगितली आहे ती कॉमन आहे. हे असं असल्यानंतर नायदर प्लस सब्जेक्ट 1 प्लस नॉर प्लस सब्जेक्ट 2 प्लस कॉमन पार्ट ऑफ सब्जेक्ट. नाउ लेट्स सी. Shekhar was, example, Shekhar was not found in the crowd. In the crowd. Then next sentence is Gautam was not found in the crowd. Now see, there are two sentences. First is Shekhar was not found in the crowd. शेखर गर्दीमध्ये सापडला नाही. And next sentence is Gautam was not found in the crowd. गौतम सुद्धा गर्दीमध्ये सापडला नाही. These two sentences are given here. Okay. Now, first of all, you have to remember that you have to remove common part. Okay. कारण की दोन सब्जेक्ट आलेले. सब्जेक्ट कोणते आहेत? शेखर आणि गौतम. Shekhar and Gautam. These are the two subjects are given. Okay. And the common part is was not found in the crowd. बरोबर? Was not found in the crowd. That is the common part of both the sentences. Now, what you have to do? First, you have to write neither. Neither. Then, subject 1. First subject is Shekhar. Neither Shekhar. Then after Shekhar you have to immediately write nor. It means neither, then subject 1, nor, then subject 2, that is Gautam. Neither Shekhar nor Gautam. Okay. And now remaining common part you have to write as it is. Now was not found in the crowd. That is the common part. So that common part you have to write one time only. Neither Shekhar nor Gautam was. Now remember, you should not use not or no in the sentence. आता तुम्हाला not हे सेंटेन्स मध्ये यूज करायचं नाहीये. बरोबर की नाही? मग neither Shekhar nor Gautam was found in the crowd. Okay. Now from the while writing the remaining part of the subject or the common part of the subject, you should keep in mind you should not use no or not again.
बिकॉज ऑलरेडी इट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स वी हॅव मेड. आपण ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेला आहेच. नायदर शेखर नॉर गौतम वॉज फाउंड इन द क्राऊड. याचा अर्थ असा होतो की शेखरही नाही आणि गौतमही नाही, कोणीही गर्दीमध्ये सापडलं नाही, असा याचा अर्थ होतो. सो त्यामुळे आपण नो किंवा नॉट न वापरता लिहायचं. आपण इथं सुद्धा आपण नो काढून बाकीचा पार्ट लिहिलेला आहे आणि इथं सुद्धा नो काढायचं किंवा नॉट काढायचं. ओके, नाव नेक्स्ट इज one more example we will see. Neither nor, how you should use. One more example we'll see. The eye had not seen it. The ear had not heard it. आता या सेंटेन्समध्ये अर्थ काय होतो की द आय हॅड नॉट सीन इट, डोळ्यांनी हे बघितलं नाही. द इयर हॅड नॉट हर्ड इट, कानांनी ते ऐकलंही नाही. नाव इन दिस सेंटेन्स वी हॅव टू यूज नायदर नॉर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट नायदर. सेंटेन्स स्ट्रक्चर सी, नायदर, then subject, or we can say the subject and we can say first verb or adjective or adverb. Okay, then plus nor, then plus second subject and noun, verb or adverb. Okay, now first of all common part. If now if in the sentence there is no common part, first of all you have to see if there is any common part. आता तुम्हाला पहिल्यांदा वाक्यामध्ये काय बघायचं तर कॉमन पार्ट आहे का. आता या सेंटेन्समध्ये कोणताही कॉमन पार्ट नाही आहे, बरोबर. द आय हॅड नॉट सीन इट, द इयर हॅड नॉट हर्ड इट. दोन्हीही वेगळे वेगळे वाक्य आहेत. वाक्यामध्ये कोणताही कॉमन पार्ट नाही आहे. नाही सब्जेक्ट, ना ॲडवर्ब, ना ॲडजेक्टिव्ह, ना नाउन और ना ॲडजेक्टिव्ह, वर्ब, प्रोनाउन, काहीही कॉमन पार्ट नाही आहे, बरोबर की नाही. इथं दिलेलं आहे डोळ्यांबद्दल, इथं दिलेलं आहे कानाबद्दल. नाव while using that type of sentence either neither nor, first of all we have to write neither. Okay, neither आपल्याला या सेंटेन्समध्ये पहिल्यांदा लिहायचं. ठीक आहे, neither. Then after that one subject. In this sentence first subject is I and second subject is ear, correct. So neither the eye and the ear, that are the two subjects. So first subject we have to write the eye. Neither the eye. Okay, then after that had seen it. Now remember we should not write not here also. So remember that we have to remove not. Now neither the eye we have written. Then after that you have to write the first sentence, remaining one as it is. Had seen it. I had seen it. Then after that nor. Neither the eye had seen it nor. Now second subject and noun, verb, adverb, whatever the remaining part of the second sentence. दुसऱ्या सेंटेन्स मधील सब्जेक्ट सोबतचा जो काही राहिलेला भाग आहे नॉट सोडून तो भाग, म्हणजेच neither the eye had seen it
nor the ear had heard it. Okay, we removed not from the sentence, but while using this neither nor, you should keep in mind whatever the auxiliary verbs are given, you have to write as it is. हे सेंटेन्स नायदर नॉर मधील सेंटेन्स जेव्हा तुम्ही लिहित असता त्यावेळी ज्या सेंटेन्समध्ये जे काही ऑक्झिलरी वर्ब आला असेल जसं की वॉज, वेअर, हॅड, डू, डज, डीड, वॉट एव्हर द ऑक्झिलरी वर्ब इज देअर इन द सेंटेन्स, दॅट ऑक्झिलरी वर्ब you have to write. Don't forget to write auxiliary verb from the sentence. Now remember that in either or neither nor, आपण जे काही आज दोन भाग बघितले either or neither nor, हे ज्या दोन भागांमध्ये in both type of sentences either or neither nor, there is choice. From the both type of sentences like either or neither nor, there is a choice between two adjectives, two nouns, two verbs, two phrases and two clauses. आपल्याला हे लक्षात नक्कीच आलं असेल की जेव्हा आपण ईदर ऑरचं सेंटेन्स बघितलं किंवा नायदर नॉरचं सेंटेन्स बघितलं, या सेंटेन्समध्ये आपल्याला दोन ॲडवर्बमधून किंवा दोन ॲडजेक्टिव्हमधून किंवा दोन फ्रेजेसमधून किंवा दोन क्लॉजमधून, दोन वर्बमधून किंवा दोन नाउन्समधून चॉईस असते. बरोबर, दोन ॲडवर्ब्स असतात किंवा दोन नाउन्स असतील किंवा दोन प्रोनाउन असतील किंवा दोन क्लॉजेस असतील किंवा दोन फ्रेजेस असतील किंवा दोन वर्ब्स असतील, या दोन मध्ये आपल्याला चॉईस असते. बरोबर, दॅट वी हॅव सीन. नाव नेक्स्ट इज hardly when, or we can say scarcely when. Hardly or scarcely when. जसं आपण नो सुनर दॅन पाहिलं, जसं आपण नो सुनर दॅन या कंजंक्शनचा वापर पाहिला, त्याचप्रमाणे हार्डली वेनचा वापर आहे. जसं आपण नॉट ओनली बट ऑल्सो, ज्या प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो सारखं इदर ऑर पाहिलं, नॉट ओनलीच्या सारखंचा काय आहे तर इदर ऑर आहे, त्याचप्रमाणे नो सुनर दॅन सारखं हार्डली किंवा स्केर्सली वेन आहे. ओके, नाव ऑलवेज रिमेंबर दॅट ऑलवेज यूज वेन विथ हार्डली ऑर स्केर्सली. जसं आपण नो सुनर बरोबर काय पाहिलं की नो सुनर बरोबर नेहमी दॅनचा वापर करेक्ट आहे, ना की देन. देन इज रॉंग विथ नो सुनर. Same like while using hardly or scarcely, there is proper use of when it is correct. जेव्हा आपण हार्डली किंवा स्केर्सली वापरत असतो त्यावेळी आपल्याला व्हेनचा वापर गरजेचा आहे. नेक्स्ट इज रूल्स आर सेम फॉर नो सुनर दॅन. ज्या प्रकारे आपण नो सुनर दॅनचे रूल्स पाहिले त्याच प्रकारे हार्डली स्केर्सली व्हेनचे रूल्स आहेत. नो सुनर दॅन आणि हार्डली व्हेन किंवा स्केर्सली व्हेन्स आर सेम. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल, देन यू विल अंडरस्टँड. फर्स्ट, no sooner had I arrived at the station when the train came. Now see, no sooner had I arrived at the station when the train came. Now in this sentence we have to use hardly when or we can use scarcely when. Hardly आणि scarcely या दोन्हीपैकी एक आपण when सोबत वापरू शकतो. Now in this sentence on place of no sooner
नो सूनर दॅन आहे. नो सूनर हॅड आय अराइव्ह ॲट द स्टेशन दॅन द ट्रेन केम. नो सूनर दॅनच्या ऐवजी आपल्याला हार्डली किंवा स्केर्सली वेन वापरायचं आहे. नाव लुक ॲट द सेंटेन्स. ऑन प्लेस ऑफ नो सूनर यूज हार्डली. नो सूनरच्या जागेवरती हार्डली. देन सेंटेन्स ॲज इट इज. हार्डली हॅड आय arrived at the station now on place of then we have to use when. The train came. Okay, it means that no sooner than and hardly when are same. नो सूनर दॅन आणि हार्डली वेन जे काय आहेत त्याचे रूल्स, सेंटेन्स स्ट्रक्चर हे सेम असतं. फक्त फरक काय येतो की नो सूनरच्या ऐवजी हार्डली आणि दॅनच्या ऐवजी वेन एवढाच बदल असतो. नाव वन मोर एक्झाम्पल वी विल सी. सेकंड, स्केर्सली डू यू open your mouth when something bad happen. Now here we use scarcely and when. आता या सेंटेन्समध्ये आपण कशाचा वापर केला, कोणत्या कंजंक्शनचा, स्केर्सली वेनचा वापर केला, बरोबर. तर दोन सेंटेन्स कोणते होते, डू यू ओपन युअर माउथ हे एक सेंटेन्स आहे आणि दुसरा सेंटेन्स समथिंग बॅड हॅपन. हे दोन सेंटेन्स आपण कोणत्या कंजंक्शननी जोडले तर स्केर्सली वेनने. मग स्केर्सली डू यू ओपन युअर माउथ when something bad happen. या दोन सेंटेन्सची सुरुवात स्केर्सलीने केली. जसं आपण नो सूनर दॅन वापरायचो, आता इथं आपण नो सूनर दॅन मध्ये कसं वाक्य केलं असतं, नो सूनर डू यू ओपन युअर माउथ देन समथिंग बॅड हॅपन. अशा प्रकारे वाक्य केलं असतं. त्याच प्रकारे स्केर्सली आपण इथं स्केर्सली सुद्धा वापरू शकतो किंवा हार्डली सुद्धा वापरू शकतो. हार्डली डू यू ओपन युअर माउथ when something bad happen. Remember one thing, the sentence structure of no sooner than and hardly when are same. In the notes I will give the sentence structure of all these conjunctions and examples of how you can use this conjunction. So here we have done with our conjunction like not only but also, no sooner than, as soon as, either or, neither nor, hardly or scarcely when. These conjunctions we have done today. Now I will give you notes about rules and sentence structure and the examples of this conjunction. Thank you.